जापानमध्ये सध्या इन्फ्लुएन्झानं चांगला थैमान घातलेला आहे. जवळजवळ 4,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर काही शाळासुद्धा बंद पडण्यात आलेली आहे. कोविडसारखी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. भारतात होऊ नये किंवा काय काळजी घेतली पाहिजे अशावर? जापानमध्ये 20 वर्षात दोनदा जापान इन्फ्लुएन्झा फ्लू या नावाचा जो संसर्ग आहे तिथे तो भारी प्रमाणात पसरलेला आहे. त्यामुळे जवळजवळ 4,000 लोकांच्या गंभीर स्वरूपाचं त्यांचं तिथे आढळून आले आहे. 4,000 लोकांमध्ये हा संसर्गाचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणून तिथले जवळजवळ शाळा कॉलेजेस बंद करण्यात आलेले आहे. तिथे एक भयावह परिस्थिती ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये कोविडच्या वेळी आली होती त्या प्रकारची तशीच स्थिती आता एक जापानमध्ये तयार झाली आहे. तो जो इन्फ्लुएन्झा जो फ्लू आहे त्याच्यामुळे अक्षरशः तिथे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे व त्याच्यामुळे तिथल्या आरोग्य विभागाने एक देशव्यापी या फ्लूबद्दल एक गाईडलाईन केली आहे, जाहीर केली आहे. तर हा इन्फ्लुएन्झा व्हायरस जो आहे तो एक घशात खवखवणे, रनी नोज, एकदम थकल्यासारखं वाटणे, हे जे मुलं असतात, लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती जे आहे त्यांच्यामध्ये, ज्या प्रेग्नेंट वुमन्स आहे त्यांच्यामध्ये हा प्रामुख्याने हा जो फ्लू आहे तो जास्त त्यांच्यावर अटॅक करण्याची संभावना असते. तर याच्यामध्ये जसं आपण कोविडमध्ये ज्या आपण गाईडलाईन फॉलो केल्या होत्या त्याच प्रकारच्या गाईडलाईन आपण फॉलो केल्या पाहिजे. जसं सोशल डिस्टन्सिंग झालं, आपण मास्क वापरत होतो ते मास्क आपण रेग्युलर वापर केला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे आपण टाळले पाहिजे किंवा अतिआवश्यक असल्यास मास्कचा वापर केला पाहिजे. ग्लव्ज वगैरे आपण चा यूज केला पाहिजे. ज्या प्रिकॉशन्स, ज्या काळजी आपण कोविड काळामध्ये घेतल्या होत्या त्याच प्रिकॉशन्स, त्याच काळजी आपल्याला आता घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून हा जो जापानमध्ये वाढलेला जो इन्फ्लुएन्झा फ्लू आहे त्याचा शिरकाव आपल्या देशामध्ये होण्याच्या आधीच आपण त्याला अटकाव करू शकतो, प्रतिबंधित करू शकतो. याप्रमाणेच जे बाहेर देशातून प्रवास करून येणारे जे लोक आहेत त्यांचीसुद्धा टेस्ट व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे आपण कोविड काळात केली होती, जेणेकरून या जो संसर्ग जो बाहेर देशात पसरलेला आहे त्याचा शिरकाव आपल्या देशात होण्याच्या आधीच आपण अटकाव करू शकलो पाहिजे. या प्रकारच्या काळजीही आपण एक सरकारच्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे. नॉर्मल जो आजार आहे जसा सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा जो आहे हा प्रकार एक नॉर्मल जो आपल्याला व्हायरल जशी बिमारी होतात, सर्दी होतात, खोकला होतात त्यापेक्षा वेगळा असतो आणि हा झपाट्याने वाढतो. याच्यामध्ये जसा एक कोणता सरफेस आहे तिथे जर कोणी इन्फेक्टेड व्यक्ती त्यांच्या संपर्कामध्ये येऊनही हा संसर्ग वाढू शकतो. त्याच्यामुळे याचा जो रेशो आहे वाढण्याचा, जो हे प्रमाण आहे वाढण्याचं ते झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नेमकं आपण जे काळजी घेऊन जर गेलो तर हा संसर्ग वाढण्यामध्ये किंवा त्याचा फैलाव होण्यामध्ये थोडासा अटकाव करण्यात आपल्याला मदत करता येईल. जपानमध्ये पुन्हा एकदा फ्लूनं थैमान घातला आहे. शाळा बंद पडल्या, 4,000 लोकांचा जवळजवळ मृत्यू झालेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही या महामारीकडे पाहता आणि भारतावर याचा परिणाम होऊ शकतो का? काय वाटते, काय काळजी जे आहे ती घेतली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या महामारीला आपण पुढे जाऊ शकतो? 20 वर्षात दोनदा जापानमध्ये या प्रकारचा व्हायरस धुमाकूळ घालतो आहे. जशी भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती होती त्याप्रकारेच जापानची आता एक परिस्थिती तिथे झालेली आहे. जवळजवळ 4,000 लोक मृत्यूंशी झुंज देत आहेत, हॉस्पिटलमध्ये जागा नाही मिळत आहे. अशा प्रकारची आपल्याकडे कोरोनामध्ये ज्या प्रकारे महामारी आलेली होती त्याप्रकारे आपण ज्या प्रकारे लढा दिला तसंच जापानने त्या गोष्टीवर एक लक्ष केंद्रित करून जेणेकरून जापानमध्ये आता या ज्या गोष्टीचा जो थैमान होतो आहे दुसऱ्या देशांना, भारत देशांना किंवा दुसऱ्या देशात जे आहे त्या तशा देशांना याचा दुष्परिणाम होऊ नये, तिथे या प्रकारच्या जे महामारी आहे पसरू नये याची काळजी घेता स्वतःचे ते उपाययोजना करावे. जसं कोविड काळामध्ये आपण केलं होतं की सोशल डिस्टन्सिंग, मास्क आपण घालत होतो, सॅनिटायझेशन प्रॉपर ठेवत होतो. अशा प्रकारचं जे जनजागृती आहे ते जापानने सुरू करावी व भारत देशातही जे परदेशातून येणारे जे लोक आहे, जे पाहुणे आहेत त्यांचेही एक टेस्ट करून ज्या प्रकारे कोविड काळात आपण केलं होतं त्याप्रमाणे एक जनजागृती करून त्याप्रकारे एक मिशन राबवून हा प्रकार आपल्या भारतात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.